हॅलो फ्रेंड्स, आय एम सुरेश अँड नेचर ऑलवेज सरप्राइजेस. आणि आज माझ्या गार्डनमध्ये आला होता एक खूप सुंदर साप, आणि तो साप म्हणजेच माउंटन ट्रिंकेट स्नेक. तर मंडळी, ट्रिंकेटमध्ये दोन असतात, एक कॉमन ट्रिंकेट आणि माउंटन ट्रिंकेट, आणि त्यामधला हा माउंटन ट्रिंकेट स्नेक आहे. आणि हा एक खूप सुंदर साप आहे मित्रांनो, आणि हा एक बिनविषारी साप आहे. आणि हा शेतकऱ्याचा खूप चांगला मित्र आहे, कारण हा शेतीमधले जे किंवा घरात वगैरे येणारे जे उंदीर वगैरे असतात, जे आपले नासधूस करतात, ते उंदीर हा मोठ्या प्रमाणात खातो. त्याचबरोबर हा इतर जे कीटक असतील, पाली सरडे असतील, छोटे पक्षी, त्यांची अंडी, हे पण तो खातो. सो गाईज, वी रेस्क्यूड हिम सेफली अँड रिलीज बॅक टू द फॉरेस्ट. सो कम. फ्रेंड्स, मला दाखवायचा राहून गेला साप, बघू शकताय. दोन आहेत एकत्र. ती महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, आणि आनंदाची गोष्ट आपण म्हणू शकतोय की गार्डनमध्ये आपल्या हे पेअरमध्ये आले होते एकत्र दोन. त्यामध्ये एक मेल आहे आणि एक फिमेल आहे, आणि त्या दोघांना पण आता आपण पकडले आणि आता रेस्क्यू करायला आपण आलेलो आहे जंगलामध्ये. आणि आता आपण त्यांना रेस्क्यू करूया. या तर मग. जळू लागला, जंगलात आलं नाही की जळू लागायला सुरुवात. नाही जर असा काढला तर ते रक्त पिणार. चला, जावा 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 आमच्या योग्य ठिकाणी. रे बघू शकताय मंडळी. वाव 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 वाव, किती सुंदर, किती सुंदर, एक नंबर. त्या दोघांना बघून मला खूपच आनंद व्हायला लागलाय. निसर्गामध्ये आल्यानंतर कशी ते आपली जागा शोधत इकडे तिकडे पळायला लागलेत बघा. तर मंडळी, हे जे माउंटन ट्रिंकेट होते त्यांना आपण आता या निसर्गामध्ये सोडून दिलेलं आहे, आणि त्या निसर्गामध्ये छान असे सामावून गेलेले आहेत. आणि ह्याचा मला खूपच आनंद होत आहे की दोन जीवांना आपण आता निसर्गामध्ये त्यांच्या योग्य जागेत सोडले, जे आपल्या घरी आले होते, आणि त्यांना रेस्क्यू केलेला आहे. आणि मंडळी, मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की या पृथ्वीवर हा जो निसर्ग आहे, आणि या निसर्गामध्ये हे जे सगळे जीव आहेत, ते म्हणजेच खऱ्या अर्थानं आपल्यासाठी देवता आहेत. सो माय डिअर फ्रेंड्स, रिस्पेक्ट एव्हरी लाईफ, बिकॉज नेचर ऑलवेज गिव्स बॅक. धन्यवाद.